नमस्कार मंडळीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी माहिती कट्टा या चॅनलमध्ये. आणि आज आपण एक अशा खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे स्वराज्य स्थापनेमागचे कारण. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, खूप मोठं युद्ध लढलं. पण हा प्रश्न मनामध्ये येतो ना की बाबा एवढं युद्ध त्यांनी का लढलं, एवढा संघर्ष त्यांनी का करून एवढं स्वराज्याची स्थापना केली, आणि स्वराज्य म्हणजे काय आहे, म्हणजे त्याच्यासाठी एवढं केलं, आणि त्या स्वराज्याच्या मध्ये काय कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. बरोबर आहे ना मित्रांनो? तर ते ह्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी मी आज आपल्या चर्चेचा हा विषय निवडलेला आहे की स्वराज्याच्या स्थापनेमागचे कारण. तर मंडळीनो, हा विषय फक्त आपल्या चर्चेसाठीच तर महत्त्वाचा आहे, पण शैक्षणिकदृष्ट्या पण खूप महत्त्वाचा आहे बरं का. कारण की जे विद्यार्थी MPSC UPSC करतात, सरळ सेवा करतात, जसं की तलाठीची एक्झाम आता वॅकन्सी निघणार आहे त्यांच्या, तर त्यांच्या परीक्षेमध्ये या विषयावर वारंवार प्रश्न पडतो. म्हणून हा जो विषय आहे आपला आजचा जो चर्चेचा, तो दोन्ही नजरेने बरोबर आहे आणि महत्त्वाचा आहे. तर चला तर मग आपण असे कोणते म्हणजे कारण आहेत स्वराज्य स्थापनेचे ते आपण आज जाणून घेऊया. तर तसे असे एकूण 5 कारण आहेत मंडळींनो स्वराज्य स्थापनेमागचे. त्यातलं पहिलं कारण आहे की परकीय सत्यांचा अन्याय व जुलूम. काय व्हायचं त्या काळामध्ये की आपल्याच्यावर मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांसारख्या परकीय सत्यांचं राज्य होतं. तर ते काय करायचे की आपल्यावरती जड कर लादायचे. आणि जड कर म्हणजे काय असतं की खूप जे कर आहे, जे समजा आपल्याला 10% द्यायचं आहे, न्याय कर प्रणालीमध्ये 10% द्यायचं आहे, तर त्याच्याबद्दल आपल्या दुप्पट तिप्पट कर आपल्यावरती लादत होते. त्यामुळे काय व्हायचं की सामान्य नागरिक व म्हणजे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं. म्हणजे एवढं कर लादल्यानंतर शेतकऱ्यांचं अतिशय शोषण व्हायचं आणि ते खूप गरीब होत जायचे, आणि आपलं धन त्याच्यात पण जे उत्पन्न मिळतंय ते त्यांच्याकडे उत्पन्न, अर्थव्यवस्था त्यांची वाढत जायची. आणि ही खूप आपल्या स्वाभिमानाला ठेस लागणारी गोष्ट होती बरं का. कारण की आपल्या जमिनीवर दुसऱ्यांचं राज्य, आणि तर त्यांचं राज्य असून सुद्धा ते आपल्या जनतेवर एवढा मोठा न्याय करणार, आपली अर्थव्यवस्था त्यांच्याकडे पूर्णपणे जाणार. आपल्या आपल्या शेतकऱ्यांनी जेही त्यांच्या शेतीवरच्या दमवर जेही पीक कमवलं, म्हणजे जे उत्पन्न घेतलेलं आहे, आणि त्याचं पूर्ण त्यांच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा साठा निर्माण होणार, त्यांच्या साठ्यामध्ये वाढ होणार. तर ही आपल्या स्वाभिमानाला खूप ठेस लावणारी गोष्ट होती. त्यामुळे काय होतं, स्थानिक लोकांच्या भावना आणि हक्कांकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे या अन्यायाला आळा घालण्यासाठी महाराजांना स्वतः अशा प्रकारचं राज्य उभारावं याची गरज पडली की त्या काळामध्ये आपल्या सर्वांना समान न्याय आणि आपल्या शेतकऱ्यांचं शोषण होणार नाही, किंवा हे जड कर जे आहे ते न्याय कर प्रणाली असेल ते आपल्या अशा सत्तेमध्ये किंवा अशा राज्यामध्ये तर तशा प्रकारचं राज्य उभा करायचं असं त्यांना गरज भासली. आणि त्यांना म्हणजे गरज भासली म्हणजे काय, त्यांना तशी आवश्यकता निर्माण त्यांच्या मनात झाली. त्यानंतर दुसरं कारण आहे की हिंदवी स्वराज्याची संकल्पना. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ही संकल्पना मांडली. आता याचा अर्थ काय आहे की त्या काळी काय व्हायचं, जे परकीय सत्ता होती ती काय करायची की आपल्याच जमिनीवर त्यांचं राज्य तर होतंच, पण त्याचबरोबर ते आपले धर्म, संस्कृती ही लुप्त होत जात होती त्यांच्या काळामध्ये. ते काय करायचे, आपले मंदिर, धर्म हे सगळे तोडून टाकायचे, धर्म जाळून टाकायचे. ते फक्त त्यांच्या धर्माला जास्त किंमत द्यायचे ना, बाकीच्या धर्मांना व्हॅल्यू देत नव्हते. ते त्यांच्या संस्कृतीचा, त्याच्या धर्माचा ऱ्हास करत होते. मग इथं कुठे ह्या सर्व गोष्टींमध्ये धर्म समानता कुठे दिसतच नव्हती. धर्मप्रती समानता व न्याय हे म्हणजे प्रकारच नव्हता त्या काळामध्ये. ते फक्त त्यांच्याच गोष्टीला महत्त्व द्यायचे, बाकीच्या धर्मांना कुठल्या प्रकारचा मान सन्मान नव्हता, ना त्यांची संस्कृती पण नव्हती, ती सगळी नष्ट करण्याच्या मार्गावर होती. मग महाराजांना वाटलं की हे म्हणजे जे संपून जात आहे ते कुठेतरी जतन झालं पाहिजे, कुठेतरी त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्या संस्कृतीचं, त्या धर्मांचं. म्हणून महाराजांना स्वराज्याची स्थापना, असं राज्याची स्थापना करावी वाटली तिथे ह्या सर्व गोष्टींचं मान सन्मान आणि जतन केलं जाईल. प्रत्येक धर्माचा मान सन्मान केला जाईल, त्यांची संस्कृती जतन केली जाईल, म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना करावी असं त्यांना वाटलं.
आणि म्हणून त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं, ते जे स्वराज्य होतं ते एक धर्माविरुद्ध नव्हतं, तर ते पूर्ण न्यायशिष्ट राज्यव्यवस्था होती. म्हणजे त्या स्वराज्यामध्ये सर्व धर्मांना समान मान आणि समान हक्क होता. कुठल्याही एका धर्माविरुद्ध ते आपलं स्वराज्य त्यांनी स्थापन केलेलं नाहीये. त्या स्वराज्यामध्ये सर्व धर्मांना समान मान, हक्क आणि धर्मप्रती न्याय होता. आता चला, तिसरं कारण आहे तो म्हणजे जनतेचे संरक्षण वर कल्याण. आता परकीच्या सत्तेच्या काळामध्ये काय होतं बघा, की जी महिला आहेत त्या महिलावर खूप जास्त अन्याय व्हायचा. कोणती महिला आवडली की तिला छेडणं, तिला उचलून नेणं, तिची अब्रू लुटणं, तिचा कुठलाही मान सन्मान न करणं, हे खूप घाणेरडे प्रकार चालू होते. आणि शेतकऱ्यांचे पीक लुटले जात होते. सामान्य माणसाला असुरक्षितता म्हणजे जाणवत होती. कारण कुठलीही प्रकारची सामान्य माणसाची सुरक्षता तिथं नव्हती. कारण जे आवडलं, जी मुलगी म्हणजे जी महिला आवडली तिला हात लावणं, उचलून नेणं, काही करणं, कोणाची पण संपत्ती उचलून घरातली घेऊन जाणं, यामध्ये सामान्य जनता सुरक्षित कुठेही नव्हती. म्हणून महाराजांना असं वाटलं की आपण स्वराज्याची स्थापना करावी आणि आपल्या स्वराज्यामध्ये काय असेल की हे जो प्रकार चालाय, हे जो अन्याय चालाय, याच्यावर पूर्णपणे बंदी असेल. म्हणजे असा प्रकार होणार नाही. आपल्या स्वराज्यामध्ये काय होईल की महिलांचा पूर्ण सन्मान जपला जाईल, शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण केलं जाईल, प्रजेच्या मालमत्तेची काळजी घेतली जाईल. म्हणून जे महाराजांनी स्वराज्य तयार केलं ते कशा प्रकारचं होतं, प्रजेचे राज्य बनले. म्हणजे ते एक प्रजेचे राज्य बनले. महाराजांचे जे स्वराज्य होतं ते प्रजेचे राज्य बनले ह्याच कारणामुळे की त्यांनी महिलांचा सन्मान जपला, शेतकऱ्यांचे पिकांचे संरक्षण सुद्धा केले आणि प्रजेच्या मालमत्तेची काळजी घेतली. आणि स्वराज्य म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर स्वराज्य म्हणजे एक स्वतंत्र आणि जनतेच्या संरक्षणाची हमी. म्हणून हे मेन स्वराज्याचा अर्थ आहे. आणि आता चला आपण चौथा विषय पाहू, म्हणजे कारण समजून घेऊ. तो म्हणजे मातोश्री जिजाऊचे संस्कार व प्रेरणा. म्हणजे जिजामाता ही त्यांची आई होती. त्यांनी लहानपणापासून महाराजांना रामायण, महाभारत व धर्मकथांचे संस्कार दिले. रामायणमधून त्यांना हेच घेण्यात आलं की सत्याने चालायचं, सत्यवादी धर्माप्रती एकनिष्ठा. परत महाभारतातून नातं कुठले बी असो, रक्ताचा असो की प्रत्येकांना समान न्याय मिळला जाईल, ही जी शिकवण आहे, निडरता, राजनीती, हे त्यांना लहानपणापासून त्यांच्या आई हे संस्कार देत होत्या. थोडक्यात पाहिलं तर त्या पूर्ण स्वराज्याचं तोरणच बांधत होत्या किंवा स्वराज्याचा पायाच रचत होत्या त्या त्यांच्या लेखाच्या स्वरूपामध्ये. त्यांनी लहानपणापासूनच त्यामुळेच त्यांनी हे त्याला लहानपणापासूनच शिकवण देत होत्या. त्यामुळे काय झालं की स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनामध्ये बालपणापासूनच रुजवत गेले. आणि म्हणजे जिजाऊंच्या संस्कारातून स्वराज्याची बीज रोवली गेली. म्हणजे हेच त्यांची आई त्यांना संस्कार द्यायची, अन्यायावर मात कसा करायचा, ह्या ग्रंथातून त्यांना माहिती देत होती ती, की कसं लढायचं, धर्म म्हणजे काय, न्यायामध्ये कुठलाच भेदभाव नाही झाला पाहिजे, जरी नातं आपल्या रक्तातच जरी असलं तरी. परत व्यावहारिक राजनीती कशी असते, हे सर्वची तयारी ह्याच गोष्टीसाठी होती की त्यांना त्यांच्या हातून मोठेपणी स्वराज्याची स्थापना करायची होती. आणि हेच त्यांच्या डोक्यात ते लहानपणापासून घालत होते. पाचवं कारण आहे योग्य नेतृत्व आणि संघटना शक्ती. आता शिवाजी महाराजांच्याकडे योग्य उत्कृष्ट असं नेतृत्व होतं. त्याला आपण जर इंग्लिशमध्ये पाहिलं की परफेक्ट टीमवर्क. एकदम उत्कृष्ट नेतृत्व होतं. त्यांची प्लॅनिंग, त्यांनी जर ठरवलं तर ते कसं करायचं, वेळ आली तर ते की मी खूप शूर आहे या पद्धतीने पण नव्हते राहत. ते वेळ आली तर ते झुकून पण राहायचे, पण त्यांचं जे ध्येय आहे ते कसं साधायचं यामध्ये त्यांचं पूर्ण लक्ष आणि फोकस असायचा. त्याच्यानंतर धाडस, निर्णय क्षमता, मावळ्यांचे विश्वासू सहकार्य, विश्वासघात त्यांना चालत नव्हता आणि खूप विश्वास होता मावळ्यांचा त्यांच्यावरती, तेवढा त्यांनी जिंकलेला होता. आणि गनिमी काव्याची प्रभावी युद्धनीती होती. हे सर्व गुणांमुळे स्वराज्याची स्थापना शक्य झाली. आता निष्कर्ष जर पाहिला तर स्वराज्य ही एका दिवसात घडलेली घटना नाहीये. याच्यासाठी त्यांना खूप दिवस लागले, खूप युद्ध लढावं लागले, खूप साऱ्या मावळ्यांचे बलिदान त्याच्यामध्ये आहेत.
त्यांचं जे नेतृत्व हे कारण सगळे लक्षात घेऊन त्यांना कसं मात करायचं आणि त्या परकीय सत्तांकडून राज्य हिसकावून आपण आपल्या जमिनीवर आपलं स्वतःचं राज्य कसं उभा करायचं, हे हे जे घडलं याच्यासाठी 1-2 दिवसाची जी प्रवास नव्हता, ते ह्यासाठी खूप लढा त्यांनी लढला आणि खूप दिवसाचं काम होतं. ते खूप परफेक्ट प्लॅनिंग होती ती आणि ती ते राजाने घडून आणली. आणि हे जो संघर्ष होता तो न्यायविरुद्धचा अन्यायाविरुद्धचा संघर्ष होता, जनतेच्या कल्याणासाठीचा सुद्धा लढा होता आणि संस्कृती, स्वाभिमान, स्वातंत्र्याची चळवळी होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य भारतीय इतिहासातील सुवर्ण पान आहेत. म्हणजे खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठं त्यांचं बलिदान पण आहे. आणि त्यांनी असं स्वराज्य घडवलं की ते पूर्णपणे सर्व जनतेला कुठलाच भेदभाव न करता समान न्याय देतं. त्या स्वराज्यामध्ये महिला सुद्धा खूप सुरक्षित महसूस करत होत्या की बाबा आम्ही खूप सुरक्षित आहेत, सुखी आहेत. कोणाचीच हिंमत नव्हती की कोणत्या महिलेची छेड करायची किंवा तिच्यावर अन्याय करायची. शेतकरी सुद्धा खूप खुश होते की त्यांच्यावर सुद्धा न्यायप्रमाणे कर लादला जायचा, कर प्रणाली होती. कोणाचे शोषण केले जात नव्हते. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे वाढत गेली आणि आपलं धन आपल्यातच राहिलं आणि आपल्या जमिनीवर आपलेच पाऊल राहिले, हे सर्वात स्वाभिमानाची गोष्ट होती. आणि हे ऐकून खूप छान वाटतं, गर्व फील होतं की राजांनी एवढं मोठं बलिदान दिलं आणि इतकं सुंदर अशा स्वराज्याची स्थापना केली. तर हा आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो संपलेला आहे. नमस्कार.